मुस्तफा मुस्तफा बोलो, बोलो सल्ले अला बोलो अला रसूलिल करीम। अम्मा बाद। आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय बंधूंनो, आज मला इस्लाम, मानवता आणि शांततेचा संदेश या महत्त्वपूर्ण विषयावर काही शब्द मांडण्याची संधी मिळाली आहे। याबद्दल मी सर्वप्रथम ईश्वराचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो। मित्रांनो, इस्लाम हा केवळ एका समुदायाचा धर्म नाही, तर तो संपूर्ण मानव जातीसाठी मार्गदर्शन करणारा दिन आहे। इस्लामचा मूळ संदेश म्हणजे शांतता, मानवता, न्याय आणि करुणा। इस्लाम हा शब्दच सलाम या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ आहे शांती। इस्लाम मानवतेला खूप मोठे महत्त्व देतो। पवित्र कुराण मध्ये सांगितले आहे की एका निरपराध व्यक्तीचा जीव घेणे म्हणजे संपूर्ण मानवतेचे जीव घेण्यासारखे आहे, आणि एका जीवाचे रक्षण करणे म्हणजे संपूर्ण मानवतेचे रक्षण करणे। यावरून इस्लाम मानवी जीवनाला किती पवित्र मानतो हे स्पष्ट होते। प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आपल्या संपूर्ण जीवनातून प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आपल्या संपूर्ण जीवनातून शांतता आणि मानवतेचा आदर्श घालून दिला। त्यांनी शत्रूंनाही माफ केले, दुर्बलांचा आधार बनले, अनाथ, गरीब आणि महिलांच्या हक्कांचे संरक्षण केले। त्यांनी सांगितले आहे की खरा मुसलमान तोच आहे ज्याच्या हातून आणि जिभेपासून इतर लोक सुरक्षित राहतात। आज जगात जिथे हिंसा, द्वेष आणि असहिष्णुता वाढत आहे, तिथे इस्लामचा शांततेचा आणि परस्पर सन्मानाचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो। मित्रांनो, इस्लाम आपल्याला शिकवतो की धर्म, जात, भाषा किंवा देश यापेक्षा मानवता मोठी आहे। शेजाऱ्यांशी चांगले वागणे, गरजूंची मदत करणे, समाजात शांतता राखणे हेच इस्लामचे खरे शिक्षण आहे। शेवटी एवढे सांगू इच्छितो की आपण सर्वांनी मिळून इस्लामच्या मानवता आणि शांततेच्या संदेशाला समजून घ्यावे, तेव्हाच एक शांत, संस्कृत आणि सुरक्षित समाज निर्माण होईल। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।